मुलांना काय सगळ्याच भाज्या आवडतात असं नाही. बऱ्याच भाज्यांना बघून त्यांचं नाक मुरडतं किंवा खायला त्यांना बिलकुल आवडत नाही. पण जरी आवडलं नाही तर भाज्यामध्ये प्रोटीन, विटामिन बरंच काही असतं. त्यामुळे त्यांना जबरदस्ती ह्या भाज्या खायला घालायच्या आहे. तर आज ते मी बनवते आहे चवळीची शेंगाची भाजी. म्हणजेच इथे मी गोव्याला जे आपल्या ना वालीची भाजी असं बोलतात. हे बघा, अशा प्रकारची ही भाजी असते. एक जुडी घ्यायची, स्वच्छ अशी धुवून घ्यायची, बाजूचे दोन्ही साईड कट करून घ्यायचे आणि छोटी अशी बारीक एकदम अशी कट करून घ्यायची. आणि जास्त काही साहित्य ह्याला लागत नाही, कारण मी हे गोव्याच्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहे. त्यासाठी एक बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, थोडंसं खोबरं आणि मिरची घालायची आपल्याला. फोडणीसाठी तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये राई, कढीपत्ता, कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरची तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार, जास्त तिखट पाहिजे तर जास्त तिखट घालायची. तर मी 4-5 मिरच्या घातलेल्या आहे. आणि मुलांना चवळीच्या शेंगामध्ये ही मिरची बारीक जर चिरली तर खाताना कळणार नाही, मग मला तिखट लागली, भाजी मला खायची नाही आहे, जास्त तिखट झाली आहे, असं काही कारण ऐकायला भेटतं. म्हणून मी इथे एका मिरचीचे 2 तुकडे करून टाकलेले आहे. व्यवस्थित असं ते कांदा आणि मिरची तेलात परतून घेतली की जी आपण चवळीची भाजी चिरून घेतलेली आहे ती घालायची. घालून व्यवस्थित एकजीव करायचे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. आणि ही भाजी शिजायला पण जास्त वेळ नाही लागत, पटकन अशी भाजी ही रेडी होते. व्यवस्थित एकजीव करून झालं ना की मग आपल्याला हे झाकण लावून, झाकणवर पाणी ठेवून वाफेवर शिजवायचे आहे. अगदीच गरज लागली तर 1-2 चमचे तुम्ही पाणी शिंपडू शकता भाजीमध्ये, किंवा वाफेवर शिजवलेली भाजी ही खूप छान लागते. आणि अगदी 10-15 मिनटात ही भाजी शिजून रेडी होते. आदनंमधनं तुम्ही हलकंसं मध्ये फिरवू शकता. हे बघा, बघू शकता किती मस्त अशी चवळीची भाजीची शेंग अशी रेडी झालेली आहे. त्यानंतर वरून असं भरभरून ओलं खोबरं घालायचं आहे. गोव्याला ओलं खोबरं प्रत्येक भाजीत घातलं जातं आणि ही खोबऱ्यामुळे ह्या भाजीची टेस्ट अगदी म्हणजे अगदी मस्त लागते. आणि खोबरं घालून अगदी 1 मिनटासाठी फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्या चवळीची शेंगची भाजी रेडी झालेली आहे. आणि जसं की मी अगोदरच सांगितलं, ह्याला गोव्याला वालीची भाजी असं बोलतात. खायला खूप मस्त लागते आणि बरंच ह्याच्यामध्ये प्रोटीन, विटामिन आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी झाली आणि पटकन अशी बनवून रेडी झालेली आहे. नक्की तुम्ही ही बनवा भाजी आणि मुलांना खाऊ देखील घाला. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू.